आई ऐका ना, मी कढी करून ठेवली आहे आणि अथर्वला आवडते म्हणून कैरीची चटणी पण करून ठेवली. हा बाई, तुला किती वेळा सांगितलं बरं तुझं आटे पाणी जा म्हणून. काऊन बरं एवढी सकाळ सकाळ नुसती स्वयंपाकघरामध्ये जाते आणि कुडबुड करते. किती धावपळ. मला आवडतं. आणि धावपळ कसली? खरी धावपळ तेव्हाच होईल जेव्हा अथर्वची शाळा सुरू होईल. बाप्पा, त्यावेळेस तर का विचारूच नकोस बाई. अथर्व पटपट आवर बरं, अथर्व आंघोळीला जा, अथर्व दूध पी, अथर्व बिस्किट खा. आणि मग तो शाळेतून आल्यानंतर त्याची बडबड 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 सुरू होईल. इथे आपला अथर्व बडबड्या आणि तिकडे सौमित्र. हे पोहोचला असं का ग त्या घरी तो? ठेव आई, इतक्यात कुठे, पोचल्यानंतर मेसेज करणार आहे. आठवण येते बाई भारी ताई, कोणाचं फोर नाही. आई, तुम्हाला सांगायचंच राहिलं, त्या दिवशी शनियावरती पैसे उधळले म्हणून मी इतकं बोलले आणि त्याला पैसे दिले होते ना, ते त्यांनी परत केले. काय बरं, जबाबदारी विसरत नाही. एवढा खोडकर आहे, एवढा मस्ती करतो, पण आपली कर्तव्य बाकी पार पाडतो का नाही? चांगुलपणाला भेटते म्हणतात ना, ते असं. आणते डबा, आणते मी, फळ कापून ठेवले. बर. लाईट का केली? पंखा का बंद झालाय? व्हेरी नाईस. बंद झाला नाहीये, केलाय. म्हणजे काय, कोणी केला? तू तर झोपलीस ग. आपण 2 महिन्यांचं बिल नाही भरलंय, त्यामुळे त्यांनी पॉवर कट केली असणार. यार, आता काय करायचं? काही नाही, असं मस्त ह्या गरमीत झोपून राहायचं. काहीच नाही, बाहेर पण नाही जाता येत, रेस्टॉरंट पण. हे तू एक काम कर ना, तुझ्या आई बाबांना सांग ना बिल भरायला. आतापर्यंत जी बिल्स मी भरत होते ना, ती त्यांनी दिलेल्याच पॉकेट मनी मधून भरत होते. ते आता पैसे संपलेत. अरे यार, मी केड्याकडे जाते. अरे किती सेल्फिश. तू काय जाते, मला पण नाही. बरं ठीक आहे, चल तू पण. त्याला फोन करते. हा बोल सना. हाय केड्या, ऐक ना, कुठेस तू? मला इथे लाईट गेलेत घरी माझ्या, थोडे पैसे हवे तुझ्याकडनं. हॅलो, अगं माझ्याकडे नाही आहेत पैसे. अरे असं कसं नाही आहेत तुझ्याकडे? एक काम कर ना, मावशीकडनं मागवून तिला सांग लंडनहून पाठव. मावशी फोनच उचलत नाहीये माझा. बहुतेक त्या लंडनच्या राणीचा टॅरो सांगून तिथेच तळ ठोकला असणार तिने. ती काही करू शकते. हा सॉलिड आहे ती. अरे यार, मग मी काय करू आता? हे बघ, तू आता एकच काम करू शकते सन्या. तू आधी ना गॅरीला पटव, कारण तोच तुला रिच बनवू शकतो. नाहीतर आपल्या दोघांची हालत खराब होईल. दोघांच्याही खिशात ठणठण गोपाळ. गोपाळ कोण आहे? अरे यार जाऊ दे यार, ते गोपाळचं मी बघतो, तू गॅरीचं बघ. हा बेटर. आणि हे हॅलो, पॅचअप झालं की कळव हा मला. हा ठीक आहे, कळवते. आणि काय मुलगी आहे यार. याचं म्हणणं तर बरोबर आहे, गॅरीलाच पटवलं पाहिजे. तोच रिच बनवू शकतो मला. असं पटवू? हो, गाडी पुढे घ्या. हो दादा, हो अहो ऐकू येतंय का? हो दादा, चला ना मागे, सगळ्यांचा अडलाय तुम्हाला काय. वा, इथे बाईच. त्या बायकांना माझ्या आयुष्यात. अहो आता नाही जमत तुम्हाला गाडी चालवायला, तर कशाला यायचा रस्त्यावर? आपल्याला जमत नाही तीच गोष्ट करायची असते. काही गरज नसताना काय तर म्हणे मसाल्यांचा बिझनेस करायचा आहे, मसाल्यांचं बिझनेसचं साम्राज्य उभं करायचं. काय गरज आहे घराकडे दुर्लक्ष करून? अहो जरा ऐकून तर घ्या तुम्ही. नाही, स्वतःचा शहाणपणा कोणाला दाखवणार ना? मग आपल्याला जमत नाही त्याच गोष्टी करायला जायचं, सगळ्यांना दाखवायचं, बघा मी किती मोठी आहे, मला काय जमतं. काय अर्थ नाही याच्यामध्ये सगळं. अहो तुम्ही इथे कोणाचं राग कोणावर काढताय? इथे माझी गाडी बंद पडली. सॉरी, तुम्हाला नव्हतं बोलत मी. तुम्ही काढा ना गाडी, काढा ना, मागे अडलंय ना सगळं. ओके. तुला तसं ड्राउझी वगैरे नाही वाटत? गुड मॉर्निंग जेनी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग समिता. गुड मॉर्निंग सर. सर आज इतक्या लवकर? हा, आज बाहेर काही मीटिंग वगैरे नव्हती, आलो लवकर. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही तिघच आहात ऑफिस मध्ये?
आणि राधिका मॅडम पण आल्या नाहीत अजून. म्हणजे तुला काही माहितीच नाही? काय? अरे राधिका वहिनी आणि आनंद दोघे या जीवन फूड्स कंपनीमध्ये गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या ऍड कॅम्पेनसाठी काही आयडियाज हव्यात आपल्याकडून. अच्छा सर, जीवन फूड्स वाल्यांना आपल्याकडनं आयडियाज पाहिजेत. कशासाठी? श्रेयस, ही एक पद्धत असते समोरच्याला आजमावायची. पण राधिका मॅम खूप टेन्शन मध्ये वाटत होत्या. आनंद सर आहेत सोबत, ही मॅनेज एव्हरीथिंग. हो, पण राधिका कितीही टेन्शन मध्ये आली ना तरी वेळ आल्यावर ती वेळ मस्त निभावून नेते. काहीतरी विचार नक्की केला असणार तिने, नाही का? मॅमला सगळं परफेक्ट लागतं ना. आणि म्हणूनच अशी व्यक्ती एखादी चांगली कंपनी उभी करू शकते. अर्थात वाटतं तितकं ते सोपं नाहीये. चला मग आपण नाश्ता करून घेऊया. हो, मला चालेल की. आज मी सुद्धा घरून नाश्ता करून आलो नाहीये. हो, पण नाश्ता करून झाल्यावर आपण सगळे कामाला लागूयात. आता मॅमला टाइम वेस्ट केलेला अजिबात चालत नाही. अगदी खरं आहे. राधिका वहिनी आहेतच मेहनती आणि म्हणूनच त्या जशा वागतात तसंच आपण सगळ्यांनी वागायला हवं, असायला हवं. इनोव्हेटिव्ह. आणि मुळात एक स्त्री म्हणून उपजतच त्यांच्याकडे एक कर्तेपण आलेलं आहे. सर, आपल्या कंपनीमध्ये विमेनला जितका रिस्पेक्ट मिळतो तितका हार्डली कुठल्या कंपनीत मिळत असेल ना. ऍब्सोल्युटली खरंय. क्या बात है जेनी. इसी बात पे एक प्याला, मतलब चहाचा एक प्याला. चलो चाय पिते. चला एक प्याला. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. हा तुमचा या महिन्याचा पगार. काय घाई होती साहेब, उद्याच्याला घरला दिले असते ना मला. मी आता भेटलात म्हणून देऊन ठेवला मी. हा बर बर, मोजून घ्या. वय 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 मोजते. यार, हिच्याकडे पण हे ढापू पैसे चोरतीस वय माझे. चोरले कुठे आहेत अजून? आय मीन, मी चोर कशाला म्हणायचंय तुम्हाला? मला काय? हे मग कोण आहेस तू? हे माझ्या साहेबांना चोरलंस ना टाइमपासनं. कुठे पेन्सिल आहे पाप? ह्या सोड ना, कशाला तिच्या नादी लागतेस? ए गबगा, पित्तळ उघडं पडलं दोघींच. ते सौमित्र दाराच्या मागे लागली होतीस ना. साहेबांनी पैसे द्यायचं बंद केलं. पैसे नाहीत आता तुमच्याकडे. गद्दारी केलीस ना साहेबांबरोबर. मी देऊ का पैसे? लई पैसा आहेत आज माझ्याकडे. देणार पैसे? हा घेईन की, पण या काठीवर. हा काय? आजपासून नानींच्या घरचं काम तुम्ही दोघींनी करायचं. पटतंय तर बघा, नाही तर चालले मी. माझे पैसे दे. नाचते मोठी. चाल. हॅलो, हा बोल जेनी. मॅम, त्या पुणेच्या क्लायंटला मेल केलाय का? मीटिंग सुरू झाली मॅम? नाही, होतीये. मग मॅम मीच करू का मेल? हा, मी करते. हा, ओके मॅम, ठीक आहे. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. आजकाल कामापेक्षा लोक शो ऑफच जास्त करतात, नाही पडायकर? हा, म्हणजे काम काहीच नाही, पण नुसतं शो ऑफ करायचा. मला शो ऑफ करण्याची गरज नाही, आणि तुमच्या समोर तर नाहीच नाही. एवढा ऍटिट्यूड सोपं नसतं. एवढा ऍटिट्यूड कॅरी करणं फार काळ टिकणार नाही. ऍड आणि मार्केटिंगच्या बाबतीत फक्त एकच कंपनी नंबर 1 आहे, ती म्हणजे ALF. बाकी आमचा कॉम्पिटिटर अजून जन्माला यायचा आहे. ओव्हर कॉन्फिडन्स. गुरु यार, तू इथे तरी गप्प बस. कशाला ओव्हर स्मार्टनेस दाखवतोय?
नाही, मुळात आपण इथे काम करायला आलोय, बेटर वे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. जाऊ द्या ना आनंद भाऊजी, नका ना बोलू. काय कोणी आपल्या उत्कर्षावरती जळत असेल ना तर सॉरी, कोणाला आपल्याबद्दल एवढा कन्सर्न वाटत असेल तर वाटू द्या ना. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मॉर्निंग सर. प्लीज टेक युअर सीट. थँक्यू सर. लेडीज अँड जेंटलमॅन, आज आपण इथे जमलो आहोत ते जीवन कंपनीच्या ऍड कॅम्पेनसाठी. आजवर आम्ही आमच्या अनेक आयडियाज डेव्हलप करून ऍड कॅम्पेन्स केली, पण आजचा टास्क जरा वेगळा आहे. ज्या कंपनीज कडून आम्ही ऑर्डर्स घेतोय त्या कंपनीजचा सहभाग आम्हाला या ऍड कॅम्पेनमध्ये हवा आहे. म्हणजे तुमच्याकडून काही नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज आम्हाला अपेक्षित आहेत. आय होप त्या आम्हाला तुमच्याकडून नक्कीच मिळतील. येस सर, ऑफकोर्स ऑफकोर्स. मला वाटलंच होतं मिस्टर सुभेदार, तुम्ही लगेच होकार द्या. ALF कंपनीचा फूड मार्केटमधला अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे. तेव्हा तुमचा अनुभव लक्षात घेता आणि ALF कंपनीची वर्ल्ड मधली पॉप्युलॅरिटी लक्षात घेता मला वाटतं तुमच्यापासूनच सुरुवात करावी. सो लेट अस डिस्कस अबाउट इट. या, आय एम रेडी. फर्स्ट ऑफ ऑल, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. लेडीज अँड जेंटलमन, माझ्या काही आयडियाज मी तुमच्या समोर मांडतो. आय गेस तुम्हाला ते नक्की आवडतील. सगळ्यात आधी मला असं वाटतं, कुठलंही प्रॉडक्ट जेव्हा विकायचं असतं तेव्हा आपला टार्गेट ऑडियन्स ठरवावा लागतो आणि आपली टॅगलाईन ठरवावी लागते. कारण या टार्गेट ऑडियन्स साठी त्याला कॅची वाटेल अशी टॅगलाईन जर असेल तर आपलं प्रॉडक्ट नक्कीच खपू शकतं. आता आपण इथे बोलतोय मसाल्यांबद्दल. मसाले म्हटलं की अन्नपदार्थ आलेच. अन्नपदार्थ आले की विषय येतो किचनचा, आणि किचन म्हटलं की आल्या बायका. नाही, किचन म्हणजे बायकांची मक्तेदारीच म्हणूया ना आपण. कारण एनिवे बायका कुठे किचनच्या बाहेर जातात. चूल आणि मूल एवढं बघणं खरं तर पुरेसं आहे त्यांना, पण तरी किचन हा त्यांचा मक्तेदारीचा विषय आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. हा, बरं, आता आजकाल म्हटलं जातं असं खूप की स्त्रिया आणि पुरुष समान आहेत, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढतायत वगैरे. तरी सुद्धा बायकांची जागा ही किचन मध्येच आहे असं जर गृहीत धरलं तर शेवटी आपला टार्गेट ऑडियन्स येतो तो म्हणजे सर्वसामान्य किचन मध्ये काम करणारी गृहिणी. हा, आजकाल काही महिला आपल्या सोयीसाठी म्हणून एखादी मेड वगैरे ठेवतात स्वयंपाकाला. पण आता मला सांगा, एखाद्या मिडल क्लास गृहिणीला ही अशी मेड ठेवणं परवडणार आहे का? सो या गृहिणीला टार्गेट करून तिला कॅची वाटेल, तिला आपलीशी वाटेल अशी आपली टॅगलाईन हवी. आणि जीवन फूडचे मसाले जर विकायचे असतील तर मला असं वाटतं की टॅगलाईन शुड बी समथिंग लाईक भारतातल्या समस्त गृहिणींची सखी, जीवन फूड्सच्या मसाल्यांची कुपी. थँक्यू थँक्यू. वा गुरुनाथ, वा, छान कल्पना आहे गुरुनाथ. सरळ बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय केला. नाही सर, आता त्यात नवीन काय? बायकांना या स्वयंपाकघराच्या चौकटी बाहेर काही काम नसतंच ना, म्हणजे काही करूच शकत नाही. सतत आपलं दुपारी काय जेवण करू, रात्री काय जेवण करू, याच चौकटी त्या बायका अडकलेल्या असतात. मला असं वाटतं सर, त्यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण एखादी फिमेल सेलिब्रिटी घेऊया या ऍड साठी, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने रिलेट करता येईल. राईट? एक्सक्यूज मी सर. मिसेस सुभेदार, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, मी बोलत असताना मध्ये बोललंच पाहिजे का सर? कारण मला यांचे काही विचार पटत नाहीयेत म्हणून. बाकी सगळ्यांना तर पटलंय, तुम्हालाच का नाही पटत आहे की फिमेल इगो दुखावला तुमचा? एक मिनिट मिस्टर सुभेदार, मला वाटतं हे फार पर्सनल होतंय. त्यांना त्यांचं मत मांडू द्या ना. हा मिस्टर सुभेदार, तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे तुम्हाला गुरुनाथ सुभेदार यांची कल्पना का आवडली? थँक्यू सो मच सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल. सरांच्या मताचा मी पूर्ण आदर करते. तरी मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की यांचे काही मुद्दे मला अजिबात पटलेले नाही. प्रत्येक वेळेला स्त्रीचा आणि स्वयंपाकघराचा कसा काय संबंध लागतो?
फक्त स्त्रीचा स्वयंपाकघराशी संबंध असतो असं कुठे आहे? मिसेस सुभेदार, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? स्वयंपाकघराचा संबंध सगळ्यांशीच आहे. आपण सकाळपासनं रात्रीपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती, अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाकघराशी संबंध येतो. कुठलीही बाई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती एकटीसाठी स्वयंपाक करत नसते, तर घरातल्या प्रत्येकासाठी स्वयंपाक करते. अग्री. अन्न ही आपली मूलभूत गरज आहे, तेव्हा प्रत्येकाची नाळ ही स्वयंपाकघराशी जोडलेली असतेच. आपल्याकडे असं म्हटलं जातं ना, एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून जातो. आपल्याकडच्या कित्येक स्त्रिया इतरांच्या आवडीनिवडी जपत असतात, त्यानुसार स्वयंपाक करत असतात, आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवतात, कुटुंबाला आनंद देतात. बऱ्याचदा सण समारंभ, वाढदिवस अशा कित्येक गोष्टींसाठी स्त्रिया स्वयंपाक करतात, विविध पक्वान्न तयार करतात. त्यात त्यांच्या भावना असतात. पण फक्त स्त्रियाच स्वयंपाक करतात असं नाही ना. बऱ्याच लग्न कार्यामध्ये महाराज स्वयंपाक करत असतात. बऱ्याच 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये पुरुष शेफ असतात. या क्षेत्रामध्ये पुरुषांची संख्या अग्रेसर आहे. यू नो दॅट बेटर. त्यामुळे अनेक पुरुषांचा स्वयंपाकघरातल्या भांड्यांशी, विळीशी, उचटण्याशी, डाबाशी, स्वयंपाकघरातल्या प्रत्येक भांड्याशी संबंध आलेला असतो. अगदी खरंय. आताच सरांनी जे प्रेझेंटेशन दिलं, तर सरांचाही संबंध स्वयंपाकघराशी आहेच की. माझा काय संबंध? एका फूड रिलेटेड कंपनीचे तुम्ही पार्टनर आहात आणि तुमचा स्वयंपाकाशी, स्वयंपाकघराशी संबंध नाही असं कसं म्हणता तुम्ही? आपलं प्रोडक्ट कस्टमरला विकताना त्याला ते अधिकाधिक आवडलं पाहिजे ह्याचा तुम्ही विचार करताच ना. म्हणजे तुमचा स्वयंपाकाशी संबंध आहे. हा, आणि अजून एक मुद्दा. तुम्ही टॅगलाईन म्हणालात भारतातल्या प्रत्येक गृहिणीसाठी, बरोबर? हा, आणि तुम्ही मगाशी काय म्हणालात टॅगलाईनचं? भारतातल्या समस्त गृहिणींसाठी. तर असं कशाला म्हणायचं? भारतातील प्रत्येक खवय्यासाठी असं म्हटलं तर अधिक बेटर होईल. आणि फक्त भारतापुरता कशाला विचार करायचा? आपण इंटरनॅशनल विचार करू. हो मिसेस सुभेदार, तुमचं म्हणणं मला पटतंय. आणि सर, अजून एक ऍडच्या संदर्भात तुम्ही असं म्हणालात की एखादी फिमेल सेलिब्रिटी असली पाहिजे. कशाला? त्यापेक्षा एखादा पुरुष आणि एखादी स्त्री, एखादं कुटुंब दाखवलं, ते सेलिब्रिटी नसलं तरी चालेल, ते सामान्य माणसांना अधिक रिलेट होईल. थँक्यू. सर आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण मला हे विचार अजिबात पटत नाहीये. आय मीन उगीच काहीतरी फेमिनिस्ट बोलायला जात आहेत या, स्त्रिया कशा भारी असतात आणि स्त्री पुरुष समानता वगैरे. कमॉन, म्हणजे हे इथे सांगायचं काही कारणच नाही. हो, पण त्या तर कुटुंबाबद्दल बोलतायत. एक्झॅक्टली सर. म्हणजे मला नाही वाटत की याच्यात ते फॅमिलिझम वगैरे भाग आहे. म्हणजे इथे 2 स्त्रिया बसतात, आपण त्यांना विचारू, तुम्हाला असं काही वाटतंय का? नाही, ऑब्व्हियसली नॉट. म्हणजे सर, इट्स मोर ग्लोबल, इट्स मोर युनिव्हर्सल. कम ऑन. नाही, तुम्हाला वाटणारच ना, तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. शेवटी एम्प्लॉय तुम्ही त्यांचेच ना. एक मिनिट मिस्टर सुभेदार, मला वाटतं आपण वाद घालण्यापेक्षा लोकांच्या मतांना प्राधान्य देऊया. तुम्ही तुमचे विचार सोशल मीडियावर मांडा आणि मिसेस सुभेदार तुम्ही लेट्स सी. बरोबर आहे सर. आता लोकांनाच ठरवले कोण योग्य आणि कोण अयोग्य. नाही, गुड आयडिया सर. असंच करूया, म्हणजे लोकांचं मतही आपल्याला कळेल आणि हेही कळेल की या मॅडमच्या बोलण्यामध्ये कसं तथ्य नाहीये. सो लेट्स गो विथ दिस.